मी कोणासाठी स्पेशल असो वा नसो सोबत बोलतो त्याचं आपला विषय एकटाच आपण आपल्या नादात. तर भाऊ आता जो मध्ये व्हिडिओ पाहिला तो आपण आला एक मोशन वरती क्रिएट करणार आहे. तर भाऊ व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने क्रिएट करणार आहे. तर भाऊ आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशी टू व्हिडिओ आपल्या चॅनल वरती डेलीच येत राहतात. चला तर म्हणतो थोडा वेळ नाही लागला आपला व्हिडिओ लगेच सुरू करूया. तर भाऊ तुमची लाईट मोशन ओपन झाल्यानंतर होम पेजवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यानंतर प्रोजेक्ट एक नावाचा ऑप्शन मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोजेक्ट दिलेले आहेत ते सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत. मी इम्पोर्ट ऑलरेडी केलेले आहेत. त्यानंतर बीटमार्कचा जो प्रोजेक्ट असेल सिम्पली तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचं सॉन्ग रेडी होऊन जाईल. हो अशा प्रकारे येऊन जाईल. त्यानंतर सिम्पली ह्याला एका तुम्हाला इथं प्लसचा ऑप्शन मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे पण तुमच्या व्हिडिओमध्ये फोटो टाकायचा आहे सिम्पली तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 3 डॉट मिळून जातील ह्या साईडला बघू शकता. सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फील कॉम्पिटिशन ह्या नावाचा ऑप्शन मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो फुल होऊन जाईल. फोटोवरती क्लिक करून तुम्हाला शेवटला येऊन तिथे एक ऑप्शन मिळून जाईल भावानं, इथं बघू शकता. सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटपर्यंत तुमचा फोटो होऊन जाईल. त्याला सिम्पली धरून खाली आणायचे भावानं अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये बीट मारायचे. सिम्पली बीट मारण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं, फर्स्ट बीट होईल. त्यानंतर व्हिडिओ फोटोवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. आणि इथं क्लिक करून तुम्हाला डबल नेक्स्ट बीटवरती येऊन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. तर भावण्याच्या अशा प्रकारे तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली घेऊन येतो फोटो. तर भावना अशा प्रकारे मी खाली घेऊन आलेलोच आहे फोटो. तर भावना अशा प्रकारे आपले बीट झालेले ते भावांना. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं सॉन्ग झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर जे इफेक्ट दिलेले आहे ते पण इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे एक तुम्हाला हे मिळून जाईल. सिम्पली फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करू कॉपी इफेक्ट क्लिक करायचे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन फोटोवरती क्लिक करायचे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथं पेस्ट करून द्यायचं भावांना अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे आपला इफेक्ट लागलेला. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर इफेक्ट परत ओपन करायचं आहे. आणि तुम्हाला त्याच्या नेक्स्ट फोटो जे आहे तुम्हाला काही मिळून जाईल भावून. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून डबल इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला डबल कॉपी करायचा इफेक्ट ह्या बरीचा. त्यानंतर परत वापस येते. त्यानंतर बीटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून सिम्पली तुम्हाला जे पुढचा होता का इथे बीट त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पेस्ट करायचं आहे. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे भावांनो. सिम्पली तुम्हाला डबल बॅक यायचं आहे. डबल इफेक्ट ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे लेअर दिलेले ती लेअर सिम्पली तुम्हाला ते सिलेक्ट इथं दाबून सिलेक्ट लेअर हे 2 कट करून सिम्पली डबल क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बीटमार्कमध्ये जाऊन परत तुम्हाला इथं क्लिक करून पेस्ट लेअरचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. धरून ह्याला सिम्पली तुम्हाला पुढे आणायचं क्रॉल करून. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं परफेक्टली ॲड करायचं आहे. आणि सिम्पली तुम्हाला इथं प्लस ऑप्शनवर परत क्लिक करायचं. तुम्हाला जे मटेरियल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जे मटेरियलमध्ये PNG दिलेले आहे सिम्पली तुम्हाला ते सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मूव नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे तुमच्या अकॉर्डिंग. तिथं क्लिक करून शेवटला येऊन तुम्हाला परत ते पुढे डबल फॉलो करायची खाली क्लिक करून. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला ट्युटोरियल व्हिडिओ जे असेल. मी कोणासाठी स्पेशल असो वा नसो पण आपला स्वभाव असा आहे की ज्या लोकांसोबत बोलतो त्याचं मन जिल्ह्यावर राहत नाही. संपला विषय एकटाच आपण आपल्या नादात. सिम्पली गॅलरीमध्ये डाउनलोड करायचं म्हणून तुम्हाला इथं शेअरचं ऑप्शन मिळतं त्यावरती क्लिक करून फक्त काही छेडछाडी नाही करायची. तुम्हाला सिम्पली एक्सप्लोरवरती क्लिक करायचं आहे. तर भावांनो अशा प्रकारे तुमचं व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल भावांनो. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं.